आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील टांगा शर्यतीत बाजूला उभे राहून शर्यत पाहणाऱ्या शर्यत शौकीन व्यक्तीचा टांगा अंगावर आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। पोपट कचरू मुंजे वय 52 राहणार साळुल तालुका जिल्हा नाशिक असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। सारूळ परिसरात सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर होते। 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मुंडेगाव येथील प्रसिद्ध टांगा शर्यत पाहण्यासाठी ते आले होते। बाजूला उभे राहून शर्यत पाहत असताना भरधाव टांगा अचानक त्यांच्या अंगावर आला। त्यावेळी त्यांच्या डोक्यावर व उजव्या कानावर जबर मार लागल्याने ते ठार झाले। सारूळचे सरपंच मोहन लक्ष्मण डगळे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत दोंदे व इतर पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आहे। पोपट मुंजे यांच्या निधनाबद्दल सारूळ परिसरात शोककळा पसरली आहे। AKP न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी, नाशिक।